मनुष्य प्रवासाला निघाला। आता ज्ञानोबाच्या काळातला प्रवास म्हणजे पायी प्रवास करावा लागायचा। असा पायी प्रवास करून थकून मुक्कामाला एका ठिकाणी थांबलेला मनुष्य, ज्या घरी थांबला तो मनुष्य कुणबी होता, घराचा मालक कुणबी होता। शेतात काहीतरी काम करत असताना त्याच्या पायाला काहीतरी लागलं होतं। आता शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पायाला काहीतरी लागल्याच्या नंतर घरी आल्यावर कार्यक्रम काय असतो, एक बिबा घ्यायचा, त्याचं तेल काढायचं, थोडंसं पायाला पुसायचं, त्याच्या योगानं थोडंसं बरं वाटतं, सूज वगैरे कमी झाल्याच्या नंतर बरं वाटावं असा प्रकार असल्यामुळे त्या माणसानं काय केलं, तो कुणबी जो होता त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं असताना त्यानं एक बिबा घेतला, त्या बिब्यामध्ये खिळा वगैरे टोचला, आपल्या पायाला ते बिब्याचं तेल त्यानं लावलं। आता हे बिब्यातलं तेल त्या प्रवास करून आलेल्या माणसानं पाहिलं, त्याला प्रवासाचे श्रम झालेले होते, त्याचे पाय दुखत होते आणि पाय दुखत असताना थोडासा बुद्धीने कमी असलेला तो मनुष्य, घरामध्ये प्रकार असा होता, याचे पाय दुखायला लागले की बायको याच्या पायाला खोबऱ्याचं तेल सोडून द्यायचे आणि बायकोनं पायाला खोबऱ्याचं तेल सोडलं की याला बरं वाटायचं, म्हणजे तेल पायाला लावलं की बरं वाटतं, हा एवढा संस्कार त्याच्या बुद्धीला होता। आणि बिब्याला खिळा टोचल्याच्या नंतर बिब्यातून निघालेलं तेल त्यानं पाहिलं होतं, त्यानं विचार केला खोबऱ्याचं तेल काय तेलच आहे आणि बिब्याचं तेल काय तेलच आहे, असा विचार करून खोबऱ्याच्या तेलाच्या ऐवजी 10-5 बिबे ठेचून त्याचं तेल त्यानं अंगाला लावलं तर त्याला बरं वाटेल का, अंग सुजून बसेल, तुम्हीच सांगा। तेल तेलच आहे आणि खोबऱ्याचं तेल तेलच आहे, पण परिणामाच्या बाबतीत जर आपण पाहायला लागलो तर दोघांचा स्वभाव अत्यंत विषम आहे। खोबऱ्याचं तेल पायाला लागल्याच्या नंतर आराम वाटणार आहे, शीतळपणा निर्माण होणार आहे, प्रकृतीमध्ये थंडावा निर्माण होण्याची शक्यता असते आणि बिब्याच्या तेलाचा परिणाम जर आपण पाहायला लागलो तर ते तेल चांगलं नाही, अंगाला उतण्याची शक्यता, अरे उतल्याच्या नंतर जे अंग सुचतं ते शांत करण्याकरता खोबऱ्याचं तेल लावतात आणि त्याच्याऐवजी बिब्याचं तेल जर कोणी लावायला लागलं तर अंग सगळं सुजून बसतं। ज्ञानोबारांनी तोच दृष्टांत आपल्याला सांगितला, कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळ देखिला बिबवातो, तयाचे ते स्नेह अंगाशी लाविता, सर्वांगी सुजला तैसे झाले। मनुष्यानं बिब्याचं तेल अंगाला लावलं तर तो अंग सगळं सुजून घेऊन बसतो, हा जसा प्रकार त्याच्या बाबतीत आपल्याला पाहायला सापडतो। म्हणजे खोबऱ्याचं तेल लावलं की बरं वाटणार आहे आणि बिब्याचं तेल जरी असलं तरी त्या तेलाचा परिणाम मनुष्याचा अंग सुजण्यामध्ये होणार आहे बरं का। म्हणजे दोन्ही ठिकाणी स्नेहगुण जरी दिसत असला, तेलपणा जरी दिसत असला तरी परिणाम वेगळा वेगळा आपल्याला जसा अनुभवायला येतो, त्याप्रमाणे संत आणि सामान्य मनुष्य या दोघांच्या ठिकाणी आपल्याला काही लक्षणं समान रीतीनं जरी कधी कधी पाहायला सापडत असले तरी सामान्य मनुष्याच्या ठिकाणी दिसणारी संताची लक्षणं फसवी असतात। विठ्ठल विठ्ठल।